ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 2 थीटा. 2 थीटाचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बघताना पहिला फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. जो काही मिळणार आहे तो कसा, तर तो रिझल्ट आपण कसा येतो बघूया. 2 थीटा म्हणजे काय, साइन थीटा प्लस थीटा. आणि साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. इथे ए आणि बी दोन्हीसुद्धा थीटा आहे, त्यामुळं साइन थीटा कॉस थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा. आणि मग साइन ए एक्स वाय प्लस एक्स वाय साइन थीटा कॉस थीटा दोन्हीकडे सेम टर्म आहेत. दोन्हीची ॲडिशन काय येणार, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, साइन 2 थीटाचा. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला मिळाला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. सेकंड फॉर्म्युला साइन 2 थीटाचा मिळण्यासाठी साइन 2 थीटाचा दुसरा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे आहे. तर याच फॉर्म्युलेला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा डिवायडेड बाय काही नाही म्हणजे 1 आहे. आणि 1ची आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. आणि वरती आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि मग मला रिझल्ट जो पाहिजे तो साइन 2 थीटाचा रिझल्ट मला टॅनमध्ये पाहिजे. टॅनमध्ये येण्यासाठी मी अंशाला आणि छेदाला प्रत्येक टर्मला कशाने डिवाइड करणार, कॉस स्क्वेअर थीटाने. अंशामध्ये म्हणजेच न्यूमरेटरमध्ये एक कॉस थीटा कॅन्सल झाला, इथे कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला, 1 राहणार आहे. म्हणजेच आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय, टॅन स्क्वेअर थीटा. साइन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन थीटा. म्हणजेच रिझल्ट काय आला, 2 टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला, साइन 2 थीटाचा सेकंड फॉर्म्युला 2 टॅन थीटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. नेक्स्ट आपल्याला डबल अँगल फॉर्म्युला जो आहे 2 थीटा, याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता बघायचा आहे, कॉस बघायचा आहे. आणि मग सेम कॉस 2 थीटासाठी कॉस ऑफ थीटा प्लस थीटा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय, कॉस ए कॉस बी म्हणजेच कॉस थीटा इंटू कॉस थीटा मायनस साइन थीटा इंटू साइन थीटा. फॉर्म्युला आपण वापरला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा म्हणजे काय, तर कॉस स्क्वेअर थीटा मायनस काय, साइन स्क्वेअर थीटा. कशाचा रिझल्ट मिळाला, कॉस 2 थीटाचा फर्स्ट रिझल्ट मिळाला आपल्याला. कॉस 2 थीटाचा पहिला रिझल्ट आहे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. सेकंड मला हाच रिझल्ट फक्त साईनमध्ये पाहिजे असेल तर कॉस स्क्वेअरची आयडेंटिटी काय वापरणार, 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअरची ॲडिशन -2 साइन स्क्वेअर थीटा. -2 साइन स्क्वेअर थीटा कशाचा फॉर्म्युला, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा कशाचा फॉर्म्युला आला, कॉस 2 थीटाचा सेकंड फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आणि तोच रिझल्ट मला कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. या रिझल्टमध्ये जो पहिला रिझल्ट आपण बघितला होता त्यामध्ये मला साईनमध्ये नको आहे तर कॉसमध्ये रिझल्ट पाहिजे. त्यासाठी मी कॉस स्क्वेअर थीटा आहे तसं ठेवलं आणि साइन स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि ब्रॅकेट ओपन केल्यानंतर कॉस स्क्वेअर थीटा -1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा. कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची ॲडिशन येणार 2 कॉस स्क्वेअर थीटा -1. म्हणजेच कॉस 2 थीटाचा नेक्स्ट रिझल्ट आपल्याला मिळतो आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा -1. आणि हे तिन्ही रिझल्ट ॲक्च्युली एकावरूनच येत आहेत. दोन्ही रिझल्ट्स कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटावरूनच आले. परत एकदा कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला 2 थीटा म्हणजे काय, थीटा प्लस थीटा. कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी म्हणजेच कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा
मायनस साइन थिटा इंटू साइन थिटा साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा हा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला साइन कॉसच्या फॉर्ममध्ये मिळाला. हाच फॉर्म्युला मला फक्त कॉस किंवा फक्त साईनच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल. मला कॉस स्क्वेअर नको आहे, कॉस नको आहे, म्हणून कॉस स्क्वेअरची आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटाचा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटामध्ये कॉस स्क्वेअर थिटाची 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा फॉर्म्युला यूज केल्यानंतर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा कॉस टू थिटाचा फॉर्म्युला मिळाला. आता सेम कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा फॉर्म्युल्यामध्ये मला सगळा रिझल्ट जर कॉसमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर साइन स्क्वेअर थिटा नको आहे. साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा वापरला, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर -1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा -1 हा फॉर्म्युला मिळाला आपल्याला कॉस टू थिटाचा. आता टॅनच्या फॉर्ममध्ये पाहिजे असेल मला कॉस टू थिटाचा रिझल्ट कशामध्ये पाहिजे तर टॅनच्या फॉर्ममध्ये. त्यासाठी मी काय करणार आहे, कॉस टू थिटाचा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय हा जो 1 आहे काय नाही म्हणजे 1 साठी आयडेंटिटी काय वापरू शकतो आपण कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि हे का वापरली तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला म्हणजेच अंशाला आणि छेदाला जर प्रत्येक टर्मला मी कॉस स्क्वेअरनी डिवाइड केला तर संपूर्ण फंक्शन किंवा संपूर्ण रिझल्ट कशामध्ये येईल तर टॅनमध्ये. इथे कॉस स्क्वेअर कॅन्सल झाला 1 येणार, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर कॅन्सल झालं 1 येईल प्लस साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. म्हणजेच कॉस टू थिटाचा टॅनच्या फॉर्ममध्ये रिझल्ट काय मिळतो आपल्याला 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटाचे 4 फॉर्म्युले मिळाले. टॅन टू थिटा म्हणजेच काय साइन टू थिटा डिवायडेड बाय कॉस टू थिटा. आणि साइन टू थिटाचा कोणता फॉर्म्युला टॅनच्या फॉर्ममध्ये आहे 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आणि कॉस टू थिटाचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे डिवाइड केल्यानंतर डिनॉमिनेटर जो दोन्हीचा सेम आहे कॅन्सल झाला आणि आपल्याला रिझल्ट मिळणार 2 टॅन थिटा अपॉन काय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. कशाचा रिझल्ट मिळाला टॅन टू थिटाचा. नेक्स्ट फॉर्म्युला टॅन टू थिटाचा फॉर्म्युला कुठे लिहिणार तर खाली जागा आहे का इथे लिहितो. टॅन टू थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. डबल अँगल फॉर्म्युले समजले का बघा. बघा पहिला फॉर्म्युले पाठ करायचे असतात. फॉर्म्युले पाठ कसे होतात तर पाठ केले की होतात. सांगा फर्स्ट फॉर्म्युला साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. टॅनच्या फॉर्ममध्ये 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटाचा फर्स्ट आयडेंटिटी फर्स्ट फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटा साइनच्या फॉर्ममध्ये 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. कॉस टू थिटा कॉसच्या फॉर्ममध्ये 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि कॉस टू थिटा टॅनच्या फॉर्ममध्ये 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. साइन टू थिटा आणि कॉस टू थिटा दोन्हीचा डिनॉमिनेटर काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेम आहे कॅन्सल होणार साइनला कॉसने डिवाइड केल्यावर. म्हणजे टॅन टू थिटाचा फॉर्म्युला येणार 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. हे झाले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 2 थिटा. पण आपल्याला थिटा बाय 2 पाहिजे असेल म्हणजेच हाफ अँगल फॉर्म्युले म्हणतात त्याला. थिटा बाय 2 पाहिजे असेल
तर इथे 2 थिटाच्या ऐवजी सगळीकडे थिटा येणार आणि थिटाच्या ऐवजी 2 थिटाचा हाफ अँगल काय थिटा. 2 थिटा जिथे तिथे जर थिटा असेल तर त्याचा हाफ अँगल इकडे रिझल्ट मिळणार θ/2. म्हणजेच पहिला फॉर्म्युला येणार साइन थिटाचा. साइन थिटाचा फॉर्म्युला काय मिळेल 2 sin θ/2 इंटू कॉस θ/2. फक्त 2 थिटाच्या जागी जर थिटा असेल तर थिटाच्या जागी येणार θ/2. 2 ला हाफ करायचं नाही, बाकी काहीही चेंज करायचं नाही. साइन थिटा इज इक्वल टू 2 sin θ/2 कॉस θ/2. साइन थिटा इज इक्वल टू टॅनच्या फॉर्ममध्ये येणार 2 tan θ/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर θ/2. साइन थिटाचा दुसरा फॉर्म्युला 2 tan θ/2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर θ/2. आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार, हा थिटा असेल तर हा थिटाच्या ऐवजी काय होणार θ/2. 2 थिटाचा हाफ अँगल थिटा आहे, थिटाचा हाफ अँगल येणार θ/2. म्हणजेच कॉस थिटाचा फॉर्म्युला काय येणार कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर θ/2 मायनस साइन स्क्वेअर θ/2. आणि सेकंड फॉर्म्युला कॉस थिटाचा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आहे. कॉस 2 थिटाचा तर कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 1 मायनस 2 साइन स्क्वेअर θ/2. आणि कॉसच्या फॉर्ममध्ये कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 2 कॉस स्क्वेअर θ/2 मायनस 1. थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 2 कॉस स्क्वेअर θ/2 मायनस 1. आणि कॉस थिटाचा टॅनच्या फॉर्ममध्ये कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 1 मायनस टॅन स्क्वेअर θ/2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर θ/2. आणि टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला जर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा असेल, मायनस टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला जर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा असेल तर टॅन थिटाचा फॉर्म्युला येणार याच्यावरून टॅन थिटाचा फॉर्म्युला येणार 2 टॅन θ/2 अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर θ/2. हाफ अँगल फॉर्म्युले समजले का बघा. कॉस 2 थिटाचा जो फॉर्म्युला पाहिला होता आपण 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, याच्यापासून अजून एक रिझल्ट मिळतो. समजा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा इकडे घेतला तर 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार 1 मायनस हा पार्ट राईटला जाणार म्हणजेच 1 मायनस कॉस 2 थिटा. आणि असाच रिझल्ट इथे पण येतो. 2 कॉस स्क्वेअर थिटा आहे तिथे ठेवले आणि मायनस 1 इकडे आल्यानंतर प्लस 1 होणार. कशामध्ये ॲड होणार 1 प्लस कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटामध्ये 1 ॲड केल्यानंतर कोणाचा फॉर्म्युला मिळणार तुम्हाला 2 कॉस स्क्वेअर थिटा. 2 साइन स्क्वेअर थिटाचा रिझल्ट मिळाला आपल्याला 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटाचा रिझल्ट मिळाला 1 प्लस कॉस 2 थिटा. म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय 2 आणि साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2. हे फॉर्म्युले जास्त महत्त्वाचे आहेत. स्पेशली इंटिग्रेशनमध्ये हे फॉर्म्युले लागतात. ज्यावेळेस स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेता येत नाही त्यावेळेस त्याला डबल अँगलमध्ये कन्वर्ट करून थिटाचं 2 थिटामध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 फॉर्म्युला मिळतो कॉस स्क्वेअर थिटाचा आणि साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला मिळतो 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2. असंच ॲक्च्युली 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले पण ह्याच्यावरूनच येतात. 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे काय तर 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा. हे पण रिझल्ट महत्त्वाचे आहेत. आणि सेम असंच कॉस
थिटाचा 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1 हा जो रिझल्ट पाहिला आहे आपण, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहूया, हाफ अँगल डबल अँगल 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला जर 2 साइन स्क्वेअर थिटा असेल, 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला जर 2 कॉस स्क्वेअर थिटा असेल, तर 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय येणार, 1 मायनस कॉस 2 थिटा जर 2 साइन स्क्वेअर थिटा असेल, 2 थिटाचा इथे हाफ अँगल होतो थिटा, हाफ अँगल फॉर्म्युला बघतोय, इथे थिटा असेल तर इथे येणार आहे थिटा बाय 2, म्हणजेच 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. तसंच 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला जर 2 कॉस स्क्वेअर थिटा असेल तर 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस थिटाचा फॉर्म्युला येणार 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. हे दोन फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत. आणि समजा साइन स्क्वेअर थिटा बाय 2 पाहिजे असेल, जसा हा फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटाचा, इथे थिटा असेल तर इथे काय होणार आहे डबल अँगल 2 थिटा, इथे थिटा असेल तर इथे 2 थिटा आहे, इथे थिटा बाय 2 असेल तर इथे मात्र थिटा येणार. म्हणजेच हाच फॉर्म्युला साइन स्क्वेअर थिटाचा काय मिळेल, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 2 आणि कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा डिवाइड बाय 2. हे झाले हाफ अँगल फॉर्म्युले. सॉरी, काहीतरी राहिलं, इथे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असेल आणि कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असेल. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 चा रिझल्ट येतो 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय 2 आणि कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 चा रिझल्ट येतो 1 प्लस कॉस थिटा डिवाइड बाय 2. लिहिले का बघा, हे महत्त्वाचे रिझल्ट आहेत. आणि मग याच फॉर्म्युल्याचा उपयोग करून समजा कधी कुठे 1 मायनस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय साइन 2 थिटा असेल तर याचा रिझल्ट काय येईल, आणि 1 प्लस कॉस 2 थिटा डिवायडेड बाय साइन 2 थिटा असेल तर याचा रिझल्ट काय येईल. आणि असंच 1 मायनस कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा असेल तर याचा रिझल्ट, आणि शेवटचा 1 प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा असेल तर याचा रिझल्ट हाफ अँगलमध्ये येणार आहे. जसा 1 प्लस, किंवा इथून सुरुवात करूया, 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय पाहिला आपण, 1 मायनस कॉस 2 थिटाचा 2 साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय साइन 2 थिटाचा रिझल्ट काय होता मग अशी, साइन 2 थिटाचा 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, आणि मग एक साइन कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, राहिलं काय साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा. टॅन थिटा कशाचा रिझल्ट मिळाला, 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय साइन 2 थिटा. याच्याऐवजी जर प्लस असेल तर 1 प्लस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा, आणि साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. कोणती टर्म कॅन्सल होईल, कॉसची, आणि 2 कॅन्सल झाला, आणि मग कॉस अपॉन साइन म्हणजे काय कॉट थिटा, म्हणजेच 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा आला कॉट थिटा, 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा आला टॅन थिटा. तसाच 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे एक एक्झाम्पल आहे ट्रिग्नोमेट्रीचं, असं समजायला हरकत नाही. नंतर मग कॅल्क्युलसमध्ये पुढे गेल्यानंतर यांचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्यावं लागतं. तुम्हाला याचे फॉर्म्युले माहीत असतील, साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, म्हणजेच एक साइन कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला, साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 म्हणजे टॅन थिटा बाय 2चं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन घेता येतं जर तुमच्याकडे 1 मायनस कॉस थिटा आणि साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला असेल तर. असंच 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा, 1 प्लस कॉस थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. याच्यामध्ये कॉसची टर्म कॅन्सल झाली, 2 कॅन्सल झाला, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट थिटा बाय 2. कशाचा रिझल्ट मिळाला 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटा. लिहून घ्या.
ट्रिपल अँगल फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 3 थीटा, साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय आहे? तर त्यासाठी थीटा प्लस 2 थीटा अशा पद्धतीने आपण स्प्लिट करूया. 3 थीटाला थीटा प्लस 3 थीटा 2 थीटा केल्यानंतर साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? साइन थीटा इंटू कॉस 2 थीटा प्लस कॉस थीटा इंटू साइन 2 थीटा. आणि आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे साइन 3 थीटाचा संपूर्ण साइनच्या फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कॉस 2 थीटा आणि साइन 2 थीटाचा आपल्याला परत हाफ अँगल फॉर्म्युला आताच पाहिलेला बघायचा आहे. तर साइन थीटा इंटू कॉस 2 थीटाचा साइनच्या फॉर्ममधला फॉर्म्युला काय? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा आणि प्लस कॉस थीटा आहे तसं ठेवूया थोड्या वेळ. आणि साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि कॉस थीटा आणि कॉस थीटाला मल्टिप्लाय केल्यावर काय येणार नंतर बघूया. अगोदर साइननी मल्टिप्लाय करूया. साइन थीटानी 1ला मल्टिप्लाय केलं साइन थीटा मायनस 2 साइन थीटा इंटू साइन स्क्वेअर काय? साइन क्यूब थीटा आणि प्लस कॉस थीटानी मल्टिप्लाय केलं 2 साइन थीटा आहे तसं आणि कॉस थीटा इंटू कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा. आणि कॉस स्क्वेअर थीटा मला नको आहे. कॉस स्क्वेअरची कोणती आयडेंटिटी वापरायची? मायनस 2 साइन क्यूब थीटा आहे तसं प्लस 2 साइन थीटा आहे तसं आणि कॉस स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. आणि मग बाहेरच्या साइन 2 थीटा 2 साइन थीटाने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर 2 साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. आणि इथे काय आहे? साइन थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटा. आणि मग लाईक टर्मचे ॲडिशन म्हणजे साइन थीटा प्लस 2 साइन थीटा किती? 3 साइन थीटा आणि मायनस 2 साइन क्यूब थीटा मायनस 2 साइन क्यूब थीटाची ॲडिशन येते मायनस 4 साइन क्यूब थीटा. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला? साइन 3 थीटाचा. सांगा श्रेयल, साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. आणि याच्याऐवजी मला जर कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे तर मी काय करणार? थीटा प्लस 2 थीटा आणि मग कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय? कॉस थीटा इंटू कॉस 2 थीटा मायनस साइन थीटा इंटू साइन 2 थीटा. आणि याच्यामध्ये सगळे रिझल्ट कॉसच्या फॉर्ममध्ये पाहिजेत. त्यासाठी कॉस 2 थीटाचा कोणता फॉर्म्युला वापरला? बाहेर कॉस थीटा आहे तसा आणि कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 आणि मायनस साइन थीटा आहे तसा साइन 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. आणि मग कॉस थीटाने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर 2 कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थीटा येणार मायनस साइन इंटू साइन साइन स्क्वेअर थीटा आणि 2 कॉस थीटा कॉमन इंटू साइन स्क्वेअर थीटा. आणि साइन स्क्वेअर थीटाची कोणती आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला? मायनस 2 कॉस थीटा आहे तसे आणि साइन स्क्वेअर थीटा म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि याला मायनस 2 कॉस थीटाने मल्टिप्लाय केलं 2 कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थीटा आहे तसा मायनस 2 कॉस थीटा मायनस मायनस प्लस 2 कॉस क्यूब थीटा गुणाकार येणार आहे. आणि 2 कॉस क्यूब थीटा 2 कॉस क्यूब थीटाची ॲडिशन येणार 4 कॉस क्यूब थीटा मायनस कॉस थीटा मायनस 2 कॉस थीटाची ॲडिशन येणार मायनस 3 कॉस थीटा. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला? कॉस 3 थीटाचा. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय मिळाला श्रेयल? 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला काय? 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. आणि साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय? समजा आपल्याला टॅन 3 थीटाचा पाहिजे फॉर्म्युला तर साइन 3 थीटाला कशाने डिवाइड करायचं? कॉस 3 थीटा. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला तिकडे न बघता काय येतो? 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा डिवायडेड बाय
कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन येत नाही, साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस बोलायचं नाही. आणि मग या अंशाला छेदाला कशाने डिवाइड केल्यानंतर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला मला टॅनमध्ये येईल. साईन 3 थिटाचा साईनमध्ये आला, कॉस 3 थिटाचा कॉसमध्ये आला. तर टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला संपूर्ण मला टॅनमध्ये करायसाठी कुठेच मला दुसरं काय नको आहे, टॅन पाहिजे आहे. त्यासाठी मी प्रत्येक टर्मला अंशाला छेदाला कॉस क्यूब थिटाने डिवाइड करतो. कॉस क्यूब थिटा प्रत्येक टर्मला डिवाइड केलं. कॉस क्यूब थिटामधला एक क्यूब कॅन्सल झाला म्हणजे स्क्वेअर राहणार. इथे कॉस क्यूब कॅन्सल होणार. इथे साईन अपॉन कॉस. जागा पुरेल का एवढी? नाही पुरणार. चालेल, पुरेल. बघा लक्ष द्या. साईन अपॉन कॉस क्यूब आहे. या कॉस क्यूबमधला एक कॉस मी साईनला डिवाइड करतो आहे. साईन अपॉन कॉस म्हणजे काय? टॅन. आणि राहिला 1 अपॉन कॉस स्क्वेअर राहिला. कॉसचे 3 फॅक्टर आहेत. क्यूब आहे म्हणजे 3 फॅक्टर आहेत. एक कॉस साईनला डिवाइड केला म्हणजे साईन अपॉन कॉस टॅन येणार. आणि एक किंवा मी इथे लिहितो 3 साईन थिटा अपॉन कॉस थिटा आणि 1 अपॉन काय राहिला? कॉस स्क्वेअर थिटा मायनस 4 साईन क्यूब अपॉन कॉस क्यूब म्हणजे काय? टॅन क्यूब थिटा. ॲक्च्युली जागा माझ्याकडे एवढी कमी आहे की मी डायरेक्टच लिहिलं पाहिजे. तरीसुद्धा हां, इथे समजेल तुम्हाला. साईन अपॉन कॉस म्हणजे काय? टॅन. आणि इथे साईन अपॉन कॉस टॅन आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय? सेक स्क्वेअर. म्हणजे 3 टॅन थिटा इंटू काय येणार आहे? सेक स्क्वेअर थिटा मायनस 4 साईन क्यूब अपॉन कॉस क्यूब म्हणजे टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये कॉस क्यूब कॅन्सल झाला आहे. 4 फक्त राहणार मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर राहणार आहे. 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे काय? सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे 3 काय आले? सेक स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहिती आहे सेकला टॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा जिथे जिथे दिसतंय तिथे आपण काय करणार? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा टाकणार. म्हणजे इथे पुढेच लिहितो मी 3 इंटू टॅन थिटा इंटू सेक स्क्वेअर म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 4 टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय 4 मायनस 3 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाला 3 टॅन थिटानी मल्टिप्लाय करूया. 1ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार 3 टॅन थिटा प्लस 3 टॅन थिटानी टॅन स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर 3 टॅन क्यूब थिटा. त्यानंतर मायनस काय? 4 टॅन क्यूब थिटा डिवायडेड बाय 3 मायनस 3ने मल्टिप्लाय केला. 4 मायनस 3 आणि मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. आणि मग इथे मायनस 4 टॅन क्यूब प्लस 3 टॅन क्यूब. लाईक टर्म्स आहेत. टॅन क्यूबच्या दोन्ही टर्म आहेत. त्यांच्या कोइफिशियंटचे ॲडिशन सबट्रॅक्शन होणार. प्लस 3 मायनस 4 किती? मायनस 1. 3 टॅन थिटा मायनस 1 टॅन क्यूब थिटा अपॉन 4 मायनस 3 किती? 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कशाचा मिळाला आपल्याला? टॅन 3 थिटा. टॅन 3 थिटाचा फॉर्म्युला काय मिळाला बघा. हा छोटासा असा इथे लिहिलेला आहे 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. लक्षात राहण्यासाठी तुम्ही असे लिहू शकता 3t मायनस टी क्यूब अपॉन 1 मायनस 3t स्क्वेअर. म्हणजेच 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हा आहे टॅन 3 थिटाचा टॅनच्या फॉर्ममधला फॉर्म्युला. लिहून घ्या पटकन. समजलं का बघा.